निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना. श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा तारक मंत्र भक्तांना नेहमीच आत्मविश्वास देत असतो. श्री स्वामी समर्थ असा नामजप करणाऱ्या भक्तांना अडचणीच्या काळात स्वामींनीच हात दिला. असंख्य स्वामी भक्तांचे श्रद्धास्थान असलेले श्री अक्कलकोट स्वामी महाराज यांचा 31 मार्च म्हणजेच आज प्रकट दिन. या निमित्ताने डोंबिवलीतील टिळकनगर या ठिकाणी असलेल्या स्वामींचे घर इथे आपण आलेलो आहोत. स्वामींचे घरच्या संस्थापिका माधवी सरखोत या आज आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याकडून या स्वामींच्या घराविषयी सगळी माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार, MHAIM-TV आपल्या सगळ्यांचे स्वागत. मी जान्हवी मोरे आणि आत्ता आपण स्वामींच्या घरात आलेलो आहोत आणि कॅमेरावर आहेत अविनाश सूर्यवंशी आणि आर्य मांजरेकर. आपल्या सगळ्यांचं MHAIM-TV स्वागत आहे. माधवीताई, तुमचंही MHAIM-TV स्वागत आहे. काय सांगाल, या स्वामीच्या घराची स्थापना कधी झाली आणि स्थापनेमागील कारणं काय होती? स्वामींच्या घराची स्थापना झाली 16 जुलै 2019 गुरुपौर्णिमेला. स्वामींच्या घराच्या स्थापनेमागचं कारण असं की ही जागा माझ्या आईची 2004 आईने मृत्यूपत्र केलं, पण त्यालाही अजून मागे बॅकग्राऊंड जाते. 1964 साली एका अशा प्रसंगामध्ये माझ्या वडिलांनी ही जागा, त्यांचं सर्वस्व काही म्हणजे इवन त्यांचं आयुष्यसुद्धा त्यांनी अक्कलकोटच्या गजानन महाराजांना तेव्हा पाणी हातावर सोडून दानपत्रित केलं. प्रत्यक्ष ती घटनासुद्धा अशी की आईचं युट्रसचं ऑपरेशन झालं होतं आणि त्यावेळेला तिला टिटॅनसचा अटॅक आला. त्या काळामध्ये अँटी टिटॅनस ट्रीटमेंट नव्हती आणि टिटॅनस आला की माणूस मृत हे खात्रीशीर. तर तशीच अवस्था झाली आणि डॉक्टरांनी तिला मृत म्हणून जाहीर केलं. सर्टिफिकेट तयार झालं आणि वडील घाबरले, कारण वडिलांचं वयही लहान होतं. आई त्यावेळेला 38 वर्षाची, 37-38 वर्षाची. आम्ही सगळे छोटे छोटे, मी त्यावेळेला 3 वर्षाची. अशा ह्याच्यामध्ये वडिलांनी काय करावं समजत नव्हतं आणि वडिलांनी अक्कलकोटच्या गजानन महाराज हे आमचे फॅमिली गुरु. वडील 58 सालापासून अक्कलकोटला जातात आणि आई आणि आम्ही सगळी बाकी मुलं 61 सालापासून जायला लागलो. तर त्यावेळेला तिथे फोटो जो होता टेबलवर, ताप आला की पट्टी असायची आणि पाणी घातलं जाईल, तर ते पाणी तांब्यातलं घेतलं आणि महाराजांच्या फोटोसमोर पाणी सोडलं आणि माझं म्हणून मी जे काही म्हणतो ते सगळं तुमच्या चरणी अर्पण करतो. ही जमीन जायदाद प्रॉपर्टी पैसा अडकाचं सगळं तुमच्या चरणी अर्पण करतो, पण हिला वाचवा. काही झालं नाही. शेवटी अशी परिस्थिती आली की पुन्हा वडिलांनी वाट पाहिली आणि म्हणाली, मी माझं सर्वस्व अर्पण करतो, माझी बायको मुलं तुमच्या चरणी अर्पण करतो, पण हिला वाचवा. तरी काही झालं नाही. शेवटी वडिलांनी, मी माझे प्राण तुमच्या चरणी अर्पण करतो, पण हिला वाचवा असं म्हटलं. ही गोष्ट 28 एप्रिल 64ची दुपारी साधारण 4:15-4:30 दरम्यानची. आणि हे ज्या वेळेला पाणी सोडलं, 1 मिनिटाभरामध्ये आई आकडी वळलेली परत सरळ झाली आणि त्यानंतर ती त्यावेळेला जी मृत म्हणून जाहीर झाली होती ती 2004 10 सप्टेंबरला गेली. म्हणजे हे जे जवळजवळ 40 वर्षांचं पुढचं ते आयुष्य आहे, ते वडिलांनी स्वतःचं प्राणार्पण केलं आहे. जी पाणी सोडलं ती घटना 28 एप्रिल 64ला 4:15-4:15 दरम्यान आणि 28 एप्रिल 66ला 4:15-4:30 दरम्यानच माझ्या वडिलांचं प्राणार्पण झालेलं आहे. म्हणजे हा योगायोग नाही. वडिलांनी स्वतःचा आयुष्य आईसाठी म्हणून दान केलेलं आहे
आणि ती मागणी परमेश्वरांनी ऐकली. ही जमीन त्या कमिटमेंटसाठी, म्हणून पुढे जी ओरल कमिटमेंट होती ती आईने मृत्यूपत्राने दानपत्रित लेखी स्वरूपात आणली. त्यामुळे हे सगळं जे दान आहे ते अक्कलकोटच्या गजानन महाराजांना अर्थात बाळप्पा मठाला हे दानपत्रित आहे. आणि मृत्यूपत्र म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये एखादं दान ज्या वेळेला आपण देतो, तर वडिलांनी 64 साली दान दिलं, पण दान दिल्यानंतर ते स्वीकारणाऱ्यांनी स्वीकारलं तर ते सर्कल पूर्ण होतं. 83 साली अशीच काही घटना घडली होती. त्यावेळेला ही प्रॉपर्टी म्हणजे भाडेकरूंचा त्रास होता, इतर बिल्डरांचा त्रास होता, आईच्या काही सह्या विचित्र कोणी खोट्या नाट्या केल्या होत्या, त्या सगळ्या कोर्ट कचेरी आणि वाद विवाद हे सगळे चालले होते. आई ही जागा विकायला चालली होती. बिल्डरांना देऊन टाकू, ह्याचा जो काही पैसा येईल तो अक्कलकोटला देऊ आणि मग महाराज बघतील काही योगक्षेम बाकीचा, असा तो एक विचार घेऊन आई म्हणजे तो विचार चालला होता. त्यावेळेला जेव्हा 83 साली महाराज इथे आले, म्हणजे अक्कलकोटचे गजानन महाराज, जे स्वामी समर्थांनी जी गुरु गादी निर्माण केली त्या गुरु गादीवरचे चौथे गुरु, त्यांनी इथे आल्यानंतर क्लिअर कट सांगितलं आईला की ही जागा सोडून बाकी सगळं विकलं तरी चालेल, ही जागा सरखोतांनी आम्हाला दिलेली आहे, ही जागा आमची आहे आणि आम्ही जे कार्य आयुष्यभरासाठी एक मिशन म्हणून घेतलं, परशुरामांच्या चरणी आम्ही पाणी सोडून जे आमचं कार्य गुरुदक्षिणा म्हणून दिलेलं आहे ते कार्य इथून व्हावं ही आमची इच्छा आहे आणि त्याच कार्यासाठी ही जागा असावी, क्लिअर त्यांनी सांगितलं. त्यामुळे जरी 64 साली वडिलांनी पाणी सोडून दान केलं तरी 83 साली महाराजांनी ते त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं की ही जागा आमची आहे आणि आम्हाला पाहिजे आणि आमचं कार्य इथून व्हायला पाहिजे. परशुरामांच्या चरणी गजानन महाराजांनी पाणी सोडलं. जेव्हा परशुरामांनी श्रीविद्या दीक्षा गजानन महाराजांना दिली त्यावेळेला गुरुदक्षिणा मागितली. श्रुतींचं पुनरुज्जीवन करेन असं महाराजांनी त्यावेळेला पाणी सोडून शपथ घेतली. त्यामुळे श्रुतींचं पुनरुज्जीवन अर्थात वेद कार्य हे महाराजांचं कार्य राहिलं. त्यामुळे ह्या जागेचं भवितव्य हे वेद कार्य राहिलं. त्यामुळे भविष्यामध्ये इथे वेद पाठशाळा आम्हाला अभिप्रेत आहे. पण हे करणार कसं, तर त्याला हे आता महाराजांनी तोंडी सांगितलं, वडिलांनी तोंडी केलं, मृत्यूपत्रांनी ते सगळं लिखित आलं. त्यामुळे एक आमच्यावर नैतिक जबाबदारी येते की आई वडील गुरु ह्यांच्या प्रती एक नैतिक जबाबदारी येते. ती नैतिक जबाबदारी पार पाडण्यासाठी आम्हाला मृत्यूपत्र हा पाया मिळाला आणि त्या अनुषंगाने मग हे आम्ही स्वामींचं घर निर्माण केलं. आणि गुरुपौर्णिमा हा अर्थात गुरुची आठवण आहे. आपल्या वेद म्हणजे व्यासांनी त्यावेळेला वेद लिहिलेले आहेत. त्यामुळे ज्या कार्यासाठी ही जागा, ह्या जागेचंही भवितव्य ज्या कार्यासाठी आहे त्याच्यासाठी गुरुपौर्णिमेसारखा दुसरा उत्तम दिवस नाही. त्यामुळे गुरुपौर्णिमा हा महाराजांच्या इच्छेप्रमाणेच आम्ही ठरवला आणि त्या दिवशी निर्मिती केलेली आहे. सरखोत कुटुंबाविषयी आम्हाला माहिती सांगा. सरखोत कुटुंब म्हणजे आम्ही भावंड असं म्हणतात. मुळात आधी आई वडिलांच्या बद्दलच मला जास्त सांगायला आवडेल. माझ्या आईची आई ही दत्तगुरूंच्याशी म्हणजे प्रत्यक्ष ती दत्तगुरूंशी जसे आत्ता आपण बोलतो आहोत तशीच ती बोलत असे. राग आला तरी दत्तगुरूंना सांगे, आनंद झाला तरी दत्तगुरूंना सांगे, एखादं काम तिने काही सांगितलं आणि ते नाही झालं तरी दत्तगुरूंना चक्क कोकणी भाषेमध्ये शिव्या घाले. त्यांना ती उपाशी ठेवे एखाद्या वेळेला, त्यांना नैवेद्य नाही दाखवायचे पण स्वतःही नाही जेवायची. आणि नंतर मग अर्थात तिला त्याचे अनुभव येत गेले आणि ही परंपरा आमच्या आईकडे आली. आई सुद्धा दत्तगुरूंशी बोलत असे. कारण
आई जसं करते तसं मुलं करतात. आणि ती आई दत्तगुरूंशी बोलायची. पुढे हे कुरुंदवाडला काही काळ हे लोक दत्तगुरूंच्याच मंदिराच्या मागच्या बाजूला एका भटजीचं घर रिकामं झालं होतं. त्यामुळे त्या घरामध्ये काही काळ भाड्याने राहत होते, 1-1.5-2 वर्ष. त्यामुळे दत्तगुरूंच्या मंदिराचाच भागामध्ये राहत असल्यामुळे तो भाव अधिक वाढत गेला. ही दत्त परंपरा आमच्याकडे आजीकडून आली. वडील आणि आई हे दोघंही गुरुदेव रानडेंचे शिष्य. म्हणजे जेव्हा गुरुदेव रानडे हयात होते तेव्हा गुरुदेव रानडेंनी ह्या दोघांना पण अनुग्रहित केलेले. 57 साली ज्या वेळेला गुरुदेव रानडेंनी देह ठेवला त्याच्यानंतर गुरुदेवांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे वडील ध्यानात बसलेले असताना गुरुदेवांनी अक्कलकोटला जा असा आदेश दिला. त्या काळी अक्कलकोट हे काही माहितीच नव्हतं. नंतर त्यांना सांगितलं की अक्कलकोटला जा, म्हणजे मूर्ख मी परत परत तुला सांगतो आणि तू नाही जात आहे तर अक्कलकोटला जा. मग वडिलांनी मूर्ख म्हटल्यानंतर लक्षात आलं की आपल्याला गुरुदेवांचा आदेश आहे, कारण ही गुरुदेवांची अगदी अस्सल शिबी होती. म्हणजे ज्या वेळेला ते खूप चिडायचे तेव्हा हा शब्द वापरायचे. त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं वडिलांच्या की गुरुदेव रागवलेत आणि आपल्याला गुरुदेवांचा आदेश आहे, नुसतं काहीतरी कानावर ऐकू नाही येत आहे. मग त्यांनी शोध काढला. नेमका त्यांचा एक मित्र, त्याची सासूरवाडी अक्कलकोटला, तो त्याच दिवशी संध्याकाळी जाणार होता आणि मग त्यांनी वडिलांना अक्कलकोटला नेलं. हे 58 सालची गोष्ट. आणि मग महाराजांनी अर्थात म्हणजे ते गुरुदेवांनी जे काही अनुभव दिले त्या अनुभवांची चर्चा महाराजांच्या बरोबर झाली आणि तेव्हापासून अक्कलकोटला महाराज म्हणजे वडील आमच्या जोडले गेले. माझी मोठी बहीण ही उपनिषदं शिकवायची. इवन ती जपानला सुद्धा जाऊन उपनिषदं शिकवायची. बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन ती उपनिषदं शिकवायची. ती आता 12 वर्षापूर्वी गेली, 2012 गेली. त्याच्यानंतर माझा मोठा भाऊ, मला 4 भाऊ आहेत. हे 4 भाऊ त्यांच्या मुंजी गजानन महाराजांनी केल्या. म्हणजे वडील ज्या वेळेला 66ला गेले, भावांच्या मुंजी काही ना काही कारणाने राहून गेल्या होत्या, वय वाढली होती. वडील गेल्यानंतर 1 वर्षाच्या आतमध्ये कार्य होणं गरजेचं आहे म्हणून महाराजांनी स्वतः खर्च करून अक्कलकोटला बाळप्पा मठामध्ये या मुंजी केल्या. स्वतः जानवी घातलेली आहेत, स्वतः गायत्री मंत्र सांगितलेला आहे. 63 साली माझ्या वडिलांना गजानन महाराजांनी दुसरा गुरुमंत्र दिला. हे पहिला गुरुमंत्र हा गुरुदेवांनी दिला, दुसरा गुरुमंत्र हा गजानन महाराजांनी दिला. 64 साली आईला गुरुमंत्र मिळाला. 66 साली वडील गेल्यानंतर 3 महिन्याच्या आतमध्ये मोठ्या बहिणीला गुरुमंत्र मिळाला. आणि 67 साली तुकाराम विजयला भावंडांची जी मुंज झाली त्यावेळेला चौघांना पण गायत्री मंत्र महाराजांनी सांगितला. आणि मला पुढे 77-78च्या दरम्यान महाराजांनी मला गुरुमंत्र दिला. त्यामुळे अक्कलकोटचे गजानन महाराज हे आमचे डायरेक्ट गुरु झाले. त्याच्यानंतर एक आणखी गोष्ट अशी की ज्या वेळेला वडील गेले, आई त्यावेळेला 39 वर्षाची होती, वडील 42 वर्षाचे. आम्ही 6 भावंड. आई म्हणजे हादरलीच होती, म्हणजे हे सगळं अनपेक्षित होतं. आणि त्यावेळेला हे असं काय झालं म्हणून आईला ज्या वेळेला म्हणजे आईने महाराजांना विचारलं तेव्हा महाराजांनी पाय पुढे असा करून आपला अंगठा दाखवला आणि सरखोत इथे आहेत, तुम्ही निमित्त मात्र आहात, पण मुलांचे आईबाप आम्हीच आहोत. हा म्हणजे विश्वास जो आम्हाला दिला. आम्ही महाराजांना आई वडील म्हणणं किंवा आम्ही गुरु म्हणणं आणि त्यांनी म्हणणं की आम्ही आई बाप आहोत, हे आमच्यासाठी खूप मोठं भाग्याचं आहे. हे आम्ही म्हणजे आलेली गुरु परंपरा किंवा गुरु दीक्षा म्हणायची जी काही आहे, आई वडिलांना आहे, आई वडिलांच्या वडिलांना आहे,
हे जे काही आमची एक आध्यात्मिक परंपरा जे आमचं रक्त आता ते बनलं. आणि ज्या वेळेला महाराजांनी आम्हाला सांगितलं की आम्ही त्यांचे आई वडील आहोत, एक आमची जबाबदारी गुरु म्हणून एकीकडे येते की गुरु मंत्र मिळाले म्हणून गुरु आहे, पण त्यांनी आम्हाला मुलं म्हणून स्वीकारलेलं आहे. तेव्हा आई वडिलांच्या प्रती मुलांचं जे कर्तव्य आहे की वडिलांचा वारसा पुढे चालवला पाहिजे, तो वारसा एक म्हणजे जनक माता पित्यांचा शब्द आणि गुरुपिता जो आहे त्याचा शब्द, ह्या दोन्हीची जबाबदारी आमच्यावर आलेली आहे आणि ती ह्या माध्यमातून आम्ही पार पाडण्याचा प्रयत्न करतो. स्वामींचं घर होण्याच्या आधी मी स्वतः कोल्हापूरला 16 वर्ष महिला संस्था चालवत होते. त्याच्या आधी पुण्यामध्ये फायनान्स कन्सल्टन्सी चालवत होते काही काळ. त्यानंतर जैन परंपरा नावाच्या एका मासिकाची मी कार्यकारी संपादिका होते. इथे मुंबईमध्ये पूर्वा नावाचं जे मासिक प्रत्यक्ष ते दिनकर साक्रीकर चालवत असत. दिनकर साक्रीकरांच्या हाताखाली मी कॉलेजमध्ये असल्यापासून पुढेही म्हणजे तिथला केअर काढण्यापासून ते सहाय्यक संपादिका होण्यापर्यंत मी तिथपर्यंत मजल मारलेली आहे. त्यामुळे ही माझी थोडीशी कलेकडची बाजू. बरोबर. भगवान शंकरांनी श्री दत्तगुरूंना दिलेला गुरुमंत्र सरखोत कुटुंबाकडे पोहोचण्याच्या प्रवासाविषयी आम्हाला माहिती सांगा. भगवान शंकरांनी दत्तगुरूंना जो मंत्र दिला तो कली कलमश नाशन महामंत्र, म्हणजे कली संतरण नावाचं एक उपनिषद आहे. म्हणजे कलियुगामध्ये तरुण जाण्यासाठी आपण काय साधना करावी, हे सगळी इतर कर्मकांड करणं कलियुगामध्ये कठीण जातं. नाम जप करणं अधिक सोयीस्कर जातं. त्या अनुषंगाने नामस्मरणासाठी म्हणून हा कलिसंतरण उपनिषद निर्माण झालं आणि त्या उपनिषदामधला हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हा जो महामंत्र आहे, एक कृष्ण महामंत्र म्हटलं जातं त्याला, जो आपण आरतीनंतर म्हणतो. घालील लोटांगण वंदिन चरण म्हटलं की आपण पुढे हरे राम 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 हरे दोनदा म्हणतो. तो हा मंत्र, ह्या मंत्र हा भगवान शंकरांनी दत्तगुरूंना त्यांचा गुरुमंत्र म्हणून दिला. भगवान शंकरांनी पुढे हा परशुरामांना दिला. परशुराम त्रिपुरा रहस्य म्हणजे दत्त भार्गव संवाद जो आहे, दत्त भार्गव संवादामध्ये त्रिपुरा रहस्याबद्दल सांगितलेले आहे. त्रिपुरा सुंदरीची प्रार्थना करण्यासाठी किंवा त्रिपुरा दीक्षा मिळण्यासाठी किंवा श्री विद्या दीक्षा मिळण्यासाठी आधी तुम्हाला पाया तयार करावा लागतो. तो पाया ह्या मंत्रांनी तयार होतो. ह्या मंत्रांनी काही साधना, विशेष साधना तयार झाली की त्यानंतर तुम्हाला श्री विद्या दीक्षा दिली जाते. तर ही श्री विद्या देण्यासाठी म्हणून परशुरामांनी गजानन महाराजांना त्यांचा पाया तयार करून घेतला. काही वर्ष त्यांच्याकडनं 6 वर्ष ह्या मंत्राची साधना स्वतः करून घेतलेली आहे. परशुरामांच्या बरोबर अनेक ठिकाणी पर हिमालयात आणि अनेक ठिकाणी महाराजांनी जवळजवळ 12 प्रदक्षिणा केल्या आहेत परशुरामांनी आणि अतींद्रिय पद्धतीने. हा मंत्र पुढे आम्हाला, मी 4 भावांना गायत्री मंत्र सांगितले, पण माझी आई, माझे वडील, माझी मोठी बहीण आणि मी, आम्हाला 4घांना हा मंत्राची दीक्षा दिली. आणि आता 2:30 वाजता आम्ही सगळेजण, आता 1.5 वर्ष झालं, सामुदायिकरित्या ह्या जपाचं पठण करतो, एक माळ पूर्ण करतो. 1967च्या मकर संक्रमणापर्यंतच्या पूर्ण करावयाच्या 13 कोटींच्या जपसंकल्पाविषयी दिवंगत कोमुदिनी सरखोत यांचं योगदान कसं राहिलेलं आहे?
ही गोष्ट म्हणजे 1966ला वडील गेले एप्रिलमध्ये. आई भ्रमिष्टच झाली होती, म्हणजे ज्याला मेंटल म्हणतात तशी अवस्था होती. जेव्हा महाराज सांगतात आम्ही आईबाप आहोत, तेव्हा केवळ आमच्या मुलांचे आईबाप नसतात ते अर्थात आईचे पण आईबाप असतात, ते गुरु आहेत. कारण आई ऑलरेडी गुरु हा आईबापच असतो. आईला त्या सगळ्या ह्याच्यातून सावरून घेण्यासाठी मी आणि आई आम्ही दोघांनाही महाराजांनी अक्कलकोटला बाळप्पा मठामध्ये जवळजवळ 6-1 महिने ठेवून घेतलं. जसं माहेरपणाला एखाद्याला बोलवतात तसं ते माहेरपण त्यावेळेला म्हणजे विधवा झालेल्या बहिणीला जसं बोलवलं जातं तशा पद्धतीने महाराजांच्याकडे आम्ही राहिलो. त्यावेळेला आईचं पूर्ण ब्रेनवॉशिंग महाराजांनी प्रॉपरली केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने तिला म्हणजे तिच्यातला जो एक लीडरशिप क्वालिटी होती, ती लीडरशिप क्वालिटी तिथे पुढे आणली आणि तिच्यावर जबाबदारी दिली. कारण 67मध्ये कोल्हापूर, पाटण वगैरे हा जो पट्टा आहे, सांगली, सातारा वगैरे हा जो पट्टा आहे, ह्या पट्ट्यामध्ये प्रचंड मोठा प्रलयकरण येणार अभिप्रेत होतो. नैसर्गिक जो काही आपत्ती येणार होती, त्या आपत्तीपासून वाचवण्यासाठी, कारण महाराजांनी हे क्लिअर केलं होतं की भविष्यात, नजीकच्या भविष्यात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीपासून ह्या सगळ्या पट्ट्याला वाचवण्यासाठी स्त्री शक्ती पुढे येणं गरजेचं आहे. आणि हा जो मंत्र दिला, हा हरे रामचा मंत्र, ह्या मंत्राचा पहिल्यांदा 13 कोटीचं जपसत्र त्यांनी जाहीर केलं की जे सप्टेंबरपासून, सप्टेंबर 66 ते मकर संक्रमण 67, आता दरवर्षी मकर संक्रमण ते मकर संक्रमण 20 कोटीचं जपसत्र चालतं. पहिलं जपसत्र त्यांनी 13 कोटीचं केलं. आपण पाहतो रामाचा जप सुद्धा 13 कोटी केला जातो. ह्याच्यात सुद्धा रामनाम आहे. आणि रामनाम जेव्हा तुम्ही जपता त्यावेळेला अर्थात कुठल्याही संकटातून पार होण्याची क्षमता निर्माण होते. दुसरा, ती महिलांच्याकडून घ्यायची असल्यामुळे त्याला स्त्री शक्तीचं अधिष्ठान प्राप्त होतं. आणि ही जबाबदारी आईवर महाराजांनी दिली. आई त्यावेळेला थोडीशी सैरभैरच होती. त्या सैरभैरपणामध्ये जिकडे तिकडे तिने बायकांचे असे गट तयार केले, महिला मंडळं गाठली, काही महिला मंडळं निर्माण केली आणि गल्लोगल्लीमध्ये अशा जपाचे सेंटर्स निर्माण केले. सातारा जिल्हा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे सिंधुदुर्ग नव्हता, रत्नागिरी जिल्हाच मोठा होता. चिपळूण वगैरे हा सगळा पट्टा, ह्या 5-6 जिल्ह्यांच्या मध्ये आईनी अनेक, म्हणजे त्या बेडाच्या भरामध्ये कार्य म्हणून जे घेतलं, तिथून तो आईनी 13 कोटीपैकी 8 कोटी जप ह्या सगळ्या महिलांच्याकडून गोळा करून त्या सत्रामध्ये अर्पण केलेला आहे. ह्याच्यात पुरुषांची संख्या पण घेतली गेली, पण गणली नाही, म्हणजे मोजदादीत पुरुषांची संख्या मोजली नाही, ती बोनस म्हणून घेतली, ती एक सपोर्टिव्ह म्हणून घेतली. पण हे 13 कोटीपैकी 8 कोटी जपसत्र, म्हणजे 8 कोटीची जपसंख्या आईनी गोळा करून दिलेली आहे. आणि आईनी जे काही त्यावेळेला कार्य केलं त्याचं एक, आपण जसं एक आता एखादं काही कार्य केलं, काही हे केलं की आपल्याला जसं मोमेंटो देतात की सर्टिफिकेट देतात, तसं आईच्या ह्या कार्याची दखल महाराजांनी एका वेगळ्या पद्धतीने घेतली. महाराजांच्या हयातीत गजानन चिंतामणी नावाचं पोथीरूप चरित्र निर्माण झालं. अघोर म्हणून एक शिक्षक होते सोलापूरला. अचानक त्या अघोरांच्या स्वप्नामध्ये जमदग्नी ऋषींनी येऊन सांगितलं की अक्कलकोटच्या गजानन महाराजांचं चरित्र तुला लिहायचंय. त्यांनी ते सोलापूरला राहायचे, अक्कलकोट माहिती होतं, पण महाराजांच्याकडे कधी गेले नव्हते. तिथून मग जमदग्नींनी सांगितलं म्हटल्यानंतर ते
अक्कलकोटला गेले, महाराजांच्याकडे गेले, चौकशी केली. त्यांचं गोत्र, ह्या अघोर शिक्षक गुरुजींचं गोत्र जमदग्नी असल्यामुळे जमदग्नींनी त्यांना येऊन सांगितलं. आणि महाराजांचे गुरु परशुराम हे जमदग्नींचे पुत्र. म्हणजे हा जो असा धागा आहे, तिथून ते चरित्र निर्माण करायला महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला. महाराजांच्या हयातीतलं हे एकमेव चरित्र. महाराजांचे अनुभव लोकांनी लिहिले आणि केवळ हयातीतलं नाही, आज त्या चरित्र निर्माण झालं नाही. पूर्वी ज्यांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांना आशीर्वाद दिला गेला नाही. ह्या चरित्रामध्ये मात्र आशीर्वाद दिला आणि त्यांना 21 अध्यायी पोथी निर्माण करायला महाराजांनी सांगितली. त्यातल्या 15व्या अध्यायात आईनं जे कार्य केलं त्याचा उल्लेख स्पष्ट आहे. त्याच्यामुळे ती जोपर्यंत अक्कलकोटचं स्थान आहे तोपर्यंत आईचं सुद्धा स्थान तिथे आढळलं. बरोबर. स्वामींचे घर इथे दररोजची दिनचर्या कशी असते? पहाटे 4 वाजता लाईट लावले जातात. त्यानंतर 5-5:30च्या दरम्यान पूजा होते. 5:45च्या दरम्यान दार उघडलं जातं, मेन गेट. त्यानंतर स्वयंपाक वगैरे केला जातो. 6:30 वाजल्यापासून अन्नदानाची तयारी सुरू होते. त्यानंतर दुपारी 12 वाजता अन्नदान होतं. तत्पूर्वी 5 मिनिटं आधी आपल्याकडे वंदे मातरम आणि मातृभूमीची प्रार्थना, म्हणजे ज्याला आपण RSSची प्रार्थना म्हणतो, ती आपण लावतो. 12 वाजता अन्नदान झालं की त्यानंतर 2:30 वाजता हा हरेरामच्या जपाचा सामुदायिक जप आपण करतो. सगळा स्टाफ त्याच्यात कंपल्सरी असतो आणि पुन्हा कोणी येतील तर त्याच्यामध्ये जॉईन होतात. त्यानंतर पुन्हा संध्याकाळी अग्निहोत्र होतं. 7:30 वाजता आरती होते. 8:30ला दार बंद होतं. दार बंद ज्या वेळेला होतात त्यावेळेला लाईट बंद केले जातात. ते पहाटे 4 वाजता उघडले जातात. बरं. आपल्याकडे वेगवेगळे यज्ञ होतात. अग्निहोत्र रोजचं सकाळ संध्याकाळचं, म्हणजे सूर्योदय सूर्यास्ताला अग्निहोत्र असतं. त्याच्याशिवाय दर गुरुवारी सामुदायिक अग्निहोत्र केलं जातं. याच्याशिवाय वेगवेगळे यज्ञ, वैदिक यज्ञ, पुराणोक्त यज्ञ केले जातात. विविध अनुष्ठानं होतात. याच्याशिवाय आपल्याकडे कल्चरल ॲक्टिव्हिटीजही केल्या जातात. आपल्याकडे अशा पद्धतीने व्याख्यानमाला होते, संगीत सभा होते. आता कीर्तन संकुलाला आपण जागा दिली आहे. आता 1 तारखेपासून त्यांच्याकडे जागा नव्हती, कुठेतरी त्यांना खूप अडचण आली होती. त्यामुळे त्यांना आपण जागा दिली. ते आता 1 तारखेपासून त्यांचं कीर्तन प्रशिक्षण सुरू होईल. कराटाचे प्रशिक्षण वर्ग आपल्याकडे चालतात दर गुरुवार, शनिवार आणि रविवार. भरतनाट्यमचे वर्ग चालतात. करोना काळात आणि महापूर अशा संकट काळामध्ये स्वामींच्या घरामार्फत कशा प्रकारे योगदान दिलं गेलं आहे? अन्नदान हे पहिल्या दिवसापासून आपण करतो. त्यामुळे इथे अन्नदान ज्या वेळेला कोरोनामध्ये सगळं काही बंद होतं, अगदी राजकीय पक्षांनी सुद्धा त्यांचे काही दिवस चालू ठेवलेलं अन्नदान तेही बंद केलं. हॉटेल्स बंद होती, दुकानं बंद होती, इवन काही मधला काळ तर किराणा मालही बंद होता. अशा वेळेला स्वामींच्या घराने रोजची जवळजवळ 650 डबे आपण तयार करून ठिकठिकाणी असे पॉकेट्स केली होती. तर अगदी 90 फीटपासून नामदेव पथच्या पलीकडे, म्हणजे रॉकेल डेपोच्याही पलीकडे, तिथपासून टंडन रोड, वेस्ट, गणपतीचं देऊळ, अगदी सम्राट चौक, कोपर गाव, म्हणजे सुक्र्या म्हात्रेचा जो चौक आहे तिथपर्यंत, कोपर रेल्वे स्टेशन, हा सगळा पट्टा आपण पॉकेट्स करत करत डबे वाटत जात होतो. पार्सल सिस्टीम आपल्याकडे तेव्हापासून सुरू केली. आणि विशेष आम्हाला
काही अनुभव असे आले की खरं तर त्यावेळेला कोणी पैसा काढणं शक्य नव्हतं. म्हणजे ज्याला चमत्कार म्हणावेत ते आम्ही खरं तर तिथे अनुभवले. म्हणजे एका एका प्रसंगामध्ये महाराज असं म्हणाले होते की चमत्कार चमत्कार काही करायचे नसतात, चमत्कार घडत असतात. रस्त्यावरचा गारुडी सुद्धा चमत्कार करतो. चमत्कार करायचे नसतात, चमत्कार घडतात. ते घडलेले चमत्कार आम्ही इथे पाहिलेत. ज्या वेळेला आमच्याकडे एका वेळेचं अन्न शिजवायलाही काही नव्हतं. म्हणजे आम्हाला स्वतःला चहा पिऊ म्हटलं तर चहा साखर काही नव्हतं. पैसे म्हणावेत तर दूध अर्धा लिटर दूध आणायला पैसे नव्हते. त्यावेळेला इथे कोणीतरी भर दुपारच्या वेळेला माणसं येतच जात नव्हती, सगळे मंदिरं बंद होती. पोलीस आले, हेही दार बंद करायला सांगितलं. पण आम्ही सांगितलं आमचं नाव स्वामींचं घर आहे, मंदिर मठ बंद करायला सांगितले, घराचे दरवाजे बंद करायला सरकारने फतवानी काढलेला, त्यामुळे आम्ही बंद करणार नाही. त्यामुळे हे एकमेव देवालय असं राहिलं. मी तर म्हणेन की संपूर्ण विश्वभर की जिथे सगळं बंद होतं पण स्वामींचं घर चालू होतं. हे नावही आम्हाला इथे काहीही जरी करायचं असलं, अगदी स्टाफ जरी ठेवायचा असला तरी आम्ही जसं देवाला कौल लावतात तसं स्वामींनी चिठ्ठ्या घालतो आणि कौल घेतो. नाव निवडायची ज्या वेळेला वेळ आली तेव्हा नाव आम्ही निवडलं ते स्वामींनी निवडून दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे स्वामींचं घर हे नाव ठेवलं आणि म्हणून आमचं कार्य अव्याहत राहिलं. बरं. कारण घर म्हटलं की स्वामींची जबाबदारी कुटुंब प्रमुख म्हणून येते आणि कुटुंब प्रमुखाची जबाबदारी आपल्याशी जोडलेल्या प्रत्येक सदस्याचे योगक्षेम पाहण्याची येते आणि ती जबाबदारी निभावण्याची चिंता त्यांनी केलीच आहे आणि त्याप्रमाणे तो अनुभव आलेला आहे. म्हणजे आम्हाला कधीही काही कमी पडलं नाही, आजतागायत नाही. बरं. स्वामींच्या या घरात देशभक्तीचे धडे देखील गिरवले जातात, तर त्याविषयी आम्हाला माहिती सांगा. स्वामींच्या घरामध्ये देशभक्तीचे धडे गिरवले जातात. हे खरं आहे. माझा मोठा भाऊ आर्मीत होता आणि 2-3 नंबरचा भाऊ आणि सगळ्यात मोठा भाऊ ह्यांनी दोघांनी मिळून आर्मी ट्रेनिंग अकॅडमी स्थापन केली होती, जी जवळजवळ 18-19 वर्ष चालली. पुढे 3 नंबरच्या भावाचा ॲक्सिडेंट झाला, त्याच्यामुळे मग ते शक्य झालं नाही. हा आमच्या घरातला पहिला देशभक्तीचा म्हणजे देशासाठी लढणं हे आमच्या घरातच आहे. दुसरं, माझी आई ही त्यावेळेला स्टुडंट्स युनियनची लीडर होती कोल्हापुरात. म्हणजे तिच्या लग्नाच्याही आधीपासून, म्हणजे ती शाळेत असल्यापासून, खरं तर ज्या वेळेला 47 साली सगळे मागे लागले होते आणि निरोप पोचवण्यासाठी आईचा वापर केला जाईल. ते निरोप पोचवण्याचे ह्या टोकापासून त्या एखाद्या कार्यालयात किंवा एखाद्या कार्यकर्त्याला, त्यामुळे आईने देशासाठी त्यावेळेला म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आईने निरोपाचं काम ती शाळेत असताना केलेलं आहे. त्याच्यानंतर वडिलांचे वडील, वडिलांचे आजोबा रादर, त्यांनी भूदान चळवळीमध्ये आमची बरीच कोकणातली जमीन ही दानपत्रित केलेली आहे. म्हणजे ही माझी आता 5वी पिढी आली. वडिलांचे आजोबा म्हणजे वडील हे 3री पिढी, माझी 4थी म्हणायची, मधली बहिणीची 4थी पिढी येईल, माझी 5वी पिढी येते. त्यामुळे हे आमच्याकडे खापरपणजोबांच्या पासून हे आमच्याकडे आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की 2 वर्षापूर्वी एक स्वामींचं घर झाल्यानंतर इतिहास संकलन समितीचे काही पदाधिकारी आपल्याकडे आले. शिवाजी महाराजां जयंतीच्या निमित्ताने त्यांनी इथे भगवे झेंडे लावायला सांगितले. म्हटलं भगवे झेंडे आपण लावायचे, पण ते भगवे झेंड्याखाली काहीतरी कार्य असलं पाहिजे.
त्यामुळे त्या कार्य शिवाजी महाराजांनी काय कार्य केले आणि आपण इथे काय कार्य करू शकतो. कारण नुसता झेंडा लावून आम्हाला फोटो काढून ते काही बरं. म्हणजे शोभा नव्हती करायची. त्यामुळे आम्ही त्यावेळेला काही झेंडे लावले नाही. पण त्या लोकांनी काही सोडलं नाही आणि परत सावरकर जयंतीच्या वेळेला आले आणि म्हणाले भगवे झेंडे परत लावा. मग भगवे झेंडे परत लावा म्हटल्यानंतर म्हटलं सावरकरांना तरी आपण निदान म्हणजे दोनदा येतात येतो लोक, कुठेतरी आपण हे खरं आहे, मंदिर आहे म्हटल्यावर भगवा झेंडा असणार आहे, पण कार्यासाठी काहीतरी आपण ध्वज उभा केला पाहिजे. हे जेव्हा मनात आलं त्यावेळेला थोडासा विचार करायला लागलो की म्हटलं आपल्याला असं कार्य करायला हवं, मग अशी काहीतरी एखादी तरी ॲक्टिव्हिटी अशी असावी की जी निरंतर राहील. 2 वर्षापूर्वी म्हणजे कोरोनातून अजून काही आपण सुधारलेलो नव्हतो, सावरलेलो नव्हतो. त्याच्यामुळे मनुष्यबळ जास्त नाही वापरलं जाणार, जास्त खर्चिक नसेल, अशा पद्धतीची ॲक्टिव्हिटी घ्यायची ठरवली. आणि त्या दिवसापासून म्हणजे सावरकर जयंतीच्या दिवसापासून आपण संध्याकाळी पहिल्यांदा आरतीच्या नंतर वंदे मातरम लावतो. कारण पहिला देश टिकेल तर धर्म टिकेल, तर मंदिर टिकेल. म्हणजे देशच जर नसेल तर मंदिर कुठून टिकणार आहे. त्याच्यामुळे देशाप्रती आपलं काही योगदान जरूर आहे. केवळ देवाप्रती, आई वडिलांच्या प्रती, गुरुप्रती वगैरे हे मर्यादित नसावं, तर आपली नजर थोडी पुढे जायला हवी. म्हणून मग वंदे मातरमला सुरुवात केली. पण तरीही कुठेतरी अधूर आहे असं वाटत होतं. 8 दिवस पुन्हा चर्चा चालली होती आणि मग ही RSSची जी प्रार्थना आहे ती आपण लावायला सुरुवात केली. आता ही प्रार्थना आपल्याकडे आरतीच्या नंतर म्हणजे संध्याकाळच्या आरतीच्या नंतर पहिल्यांदा वंदे मातरम आणि नंतर ही प्रार्थना मातृभूमीची म्हणतो आम्ही त्याला, ती मातृभूमीची प्रार्थना लावली जाते. आणि अन्नदानाच्या आधी पहिल्यांदा वंदे मातरम आणि मग ही प्रार्थना आणि मग अन्नदान होतं. अन्नदानाच्या वेळेला जर प्रार्थनेला जर कोणी नीट उभा नसेल, वेडावाकडा उभा राहिलाय, कसे तरी हात वारे आहेत, गार्डनमध्ये उभा राहिल्यासारखा उभा राहिला, आळसानी उभा राहिलाय, तर त्यांना आम्ही डबे नाही देत. देशाप्रती 1-3 मिनिटं तुम्हाला जर देता येत नसतील, ज्या भूमीचं आपण खातो, ज्या भूमीमध्ये राहतो, ज्या भूमीच्या जीवावर आपण सगळं जगतो, आपलं आयुष्य सगळं व्यतीत करतो, त्याच्याप्रती 1-2 मिनिटं जर देता येत नसतील तर त्या लोकांची कदर, त्यांच्या भुकेची कदर आम्ही करावी याची गरज नाही. आम्ही अन्नदान करतो म्हणजे आम्ही पोसत नाही कोणाला, पोसण्याचा मक्ता नाही घेतलेला आम्ही एक वेळचा आधार देतो त्यांना. तो आधार द्यावा अथवा नाही द्यावा ही आमची मर्जी. तुम्हाला जर देशाप्रती काही 1 मिनिट तुम्ही वंदे मातरमला ताठ उभे राहू शकत नसाल, मातृभूमीच्या प्रार्थनेच्या वेळेला तुम्ही हात जोडू शकत नसाल, तर आम्ही तरी त्यांची कदर कशाला करावी. त्यांना जर देशाची कदर नाही, ह्या भूमीची कदर नाही, आम्हालाही त्याची कदर करण्याची गरज नाही. इतकी कठोर आम्ही होतो. ते लोक बोलतात आम्हाला की आता आम्ही उपाशी राहावं का. त्यांनी काय करावं हा त्यांचा भाग आहे, तो आमचा नाही आहे. आम्ही मक्ता नाही घेतलेला. त्यांनी नीट उभं राहावं, त्यांना डबा मिळणारच आहे. हे आता स्वामींच्या घरात आहे. दुसरं, आपल्याकडे कराटेचे वर्ग होतात. आपल्याकडे आधी जो एक ग्रुप होता शिडोकान कराटे, त्यांना त्यांच्या शिक्षकांनी सुद्धा म्हणजे प्रशिक्षक जे आहेत राव म्हणून, त्यांनी आणि त्यांची एक विद्यार्थिनी, नाव काय बरं तिचं विसरले मी, परशुरामी, त्या मुलीचं आडनाव परशुरामी, ती ह्या दोघांनी म्हणजे विद्यार्थिनी आणि शिक्षक ह्या दोघांनी सुद्धा 6 वर्ल्ड रेकॉर्ड्स केलेत आणि त्याच्यासाठी 100% खर्च स्वामींच्या घराने केलेला आहे. जवळजवळ संपूर्ण स्टाफ आमचा त्यांच्या टीमसाठी कमीत कमी 5-5.5 महिने सगळ्या खर्चासकट मदतीला होता.
जर आम्ही त्यावेळेला मदत केली नसती, त्या सरांच्याकडे पण इतकी आर्थिक क्षमता नव्हती की तो एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या खर्च करतील. आणि आम्ही आमचं मनुष्यबळही दिलेलं आहे, खर्चही दिलेला आहे. त्यांच्या जेवणा खाण्याची व्यवस्थाही सगळी, त्यांची जितकी माणसं, जितके कार्यकर्ते वावरतील त्या सगळ्यांची व्यवस्था केलेली आहे. आणि त्यामुळे 6 वर्ल्ड रेकॉर्ड्स त्यांच्या नावी आलेले आहेत. त्याचं आपण थोडंसं ठेवलेलं आहे इथे. बरं. आणि दुसरं, कराटेचे वर्ग पुन्हा आता सुरू आहेत. अ, मुलं तयार करणं, देशाप्रती जी एक संरक्षणाची भावना आता खूप जागृत झाली आहे आणि स्वसंरक्षणाची जी गरज आहे, स्वतःच्या बरोबर शेजाऱ्याचं पण संरक्षण करण्याची गरज आज मुलांच्यात निर्माण करण्यासाठी हे लहान मुलांचे वर्ग इथे चालवले जातात कराटेचे. आणि अशा पद्धतीने थोडंसं केलं जातं. दुसरं की व्याख्यानमालेच्या माध्यमातून आपण देशाप्रती प्रेम वाढावं, थोडी भक्ती वाढावी, ह्याचे प्रयोग आपण करत असतो. काही व्याख्यानं तशा पद्धतीने ठेवत असतो. बरं. आपल्या स्वामींच्या घराला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत, तर जी. ते कोणकोणते पुरस्कार आहेत त्याविषयी आम्हाला माहिती द्या. स्वामींच्या घराने अनेक ठिकाणी उपक्रम केलेले आहेत. अगदी मुंबई युनिव्हर्सिटीच्या सुद्धा माध्यमातून तर ती जी लेक्चर्स आहेत त्याच्यासाठी त्यांनी पुरस्कार दिलेले आहेत. त्याच्यानंतर कल्याण नागरिक म्हणून जे आहे कल्याणचं, त्यांचा कल्याणी पुरस्कार मिळालेला आहे. रोटरी क्लबनी दिलेला आहे, इनर व्हील क्लबनी दिलेला आहे. आपण थोडंसं पाहिलं तर इवन हे जे वर्ल्ड रेकॉर्ड्स मिळालेले आहेत, ते वर्ल्ड रेकॉर्ड त्या कंपनीनी सुद्धा स्वामींच्या घराला ॲप्रिशिएट केलेलं आहे. म्हणजे जे काही कार्य कोरोनामध्ये केलं तेही, कोरोनाच्या आधी केलं तेही आणि कोरोनाच्या नंतरही केलं, त्याचेही आपल्याला पुरस्कार मिळालेले आहेत. बरं. श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रश्न परत देते. श्री स्वामी समर्थ महाराजांचा आज प्रकट दिन आहे, तर त्यानिमित्ताने तुम्ही भक्तांना काय सांगाल? एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आणि खूप महत्त्वाची गोष्ट, मी स्वामींची खूप भक्ती करते असं म्हणणं आणि ती आतून भक्ती असणं, हा फरक खूप आहे. घरात नुसता फोटो असणं आणि फोटो नसताना सुद्धा स्वामींना भजणं, ह्याच्यात फरक आहे. स्वामी नुसत्या भिंतीवर टांगून नाही चालत. तुमच्या देव्हाऱ्यामध्ये स्वामी नकोत, तुमच्या हृदयात स्वामी हवेत. जेव्हा तुम्ही असं म्हणता की माझं सगळं काही स्वामींच्या इच्छेने चालतं, माणूस सहज बोलतो. इथे येणारे अनेक जण म्हणतात आमच्या घरात जे काही होतं ना ते त्यांच्याच कृपेने होतं, त्यांच्याच इच्छेने होतं. मग ज्या वेळेला एखादं संकट येतं ते त्यांच्याच इच्छेने येतं. कदाचित ह्यापेक्षा विपरीत मोठ्या प्रमाणातली घटना ही थोडक्यासाठी, म्हणजे शाहिस्तेखानाची बोटच गेली, जीव नाही गेला. तसं अगदी जीवानिशी जाणारं संकट थोडक्यावर भागवण्यासाठी, पण आपण काही कर्म केलेली असतात, ते कर्म भोगायला लावण्यासाठी थोडंसं त्याचं गांभीर्य कमी केलेलं असतं किंवा त्याचं तापणं कमी केलेलं असतं. हा विश्वास का नसतो लोकांना? हे संकट परमेश्वरांनी घातलेले, माझ्या स्वामींनी घातलेले, त्याच्यामधून माझी परीक्षा, माझ्या विश्वासाची परीक्षा आहे, हे का नाही लोक लक्षात घेत? त्या परीक्षेतून आता मला तरुण जायला पाहिजे. परमेश्वरा मला वाचव आणि तू मला वाचवणार आहेस, कारण मी तुझी भक्ती करते, तू मला आणि मी तुझा, म्हणजे तवस्मासी तू माझा आहेस मी तुझा आहे, हे जे म्हटलं जातं. मग मी तुझा आहे तर मी तुझा आहे तर तू मला संरक्षण करणार, हा विश्वास तिथे तुमचं दृढ आहे का नाही हे पाहण्याची परीक्षा तो पाहतो. हे का नाही लोक लक्षात घेत? लोकांनी विश्वास ठेवावा, 100% ठेवावा. तुम्हाला जर 24 कॅरेट सोनं हवं असेल तर त्याच्यात भेसळ करून नाही चालत. ते सहज
वाकवता यायला पाहिजे असं 24 कॅरेट असायला हवं. नगदी सोनं हे फ्लेक्झिबल असतं. नगदी सोनं, अस्सल सोनं हे फ्लेक्झिबल असतं. तसं तुमचा विश्वास हा फ्लेक्झिबल असला पाहिजे. म्हणजे इकडून तिकडे उडणारा नव्हे, परिस्थितीनुरूप तुम्हाला बदलवणारा असला पाहिजे. पण ती जी दृढता पाहिजे विश्वासाची, ती ढळली नाही पाहिजे. आज तुम्ही अग्नीमध्ये सोनं टाकलं, एखादं तुम्ही काही टाकलं, एखादी तुम्ही चेन टाकली, तर त्यातले जे अ, मिलावट केलेले घटक असतात ते विघटित होतात. पण सोनं जळत नाही कधी, सोनं विरघळत नाही कधी. त्याचा गोळा तयार होईल पण सोनं विरघळत नाही कधी. विश्वास तसा असावा. कितीही जळवणारं, तुम्हाला कितीही भाजणारं, तप्त करणारं जरी संकट आलं तरी तो सोन्यासारखं तुम्ही घट्ट दृढ राहायला पाहिजे. तुमचा जो विश्वासाचा गुण आहे तो हटला नाही पाहिजे आणि विश्वास तसा ठेवावा. परमेश्वर आम्ही खूप पाहिलं ही प्रॉपर्टी सांभाळताना. अनेक संकटातून आम्ही गेलो. 13 वर्ष ह्या प्रॉपर्टीला लाईट नव्हते. चोरी भाडेकरूंनी केली, पण घरमालक आईच्या नावाने तो मीटर असल्यामुळे आमच्यावर ते मालक म्हणून अंगावर चोरी आमच्या अंगावर बसली. आम्ही तरुण गेलो. आम्ही जर म्हटलं असतं की कटकट आहे, अमुक आहे, तमुक आहे, तर स्वामींचं घर नसतं उभं राहिलं. तुम्ही ईश्वरी कार्य करता त्यावेळेला ते कार्य करायला जे काही तुमच्यात ताकद लागते, क्षमता तुम्ही आहे का नाही ही पारखून का नाही घेणार तो? आपण साधी मोलकरीण ठेवली तर तिची परीक्षा घेतो 100दा. त्याचं कार्य जर आम्ही करणार तर आमची परीक्षा त्यांनी घेऊ नये. मग वेगवेगळे प्रश्न टाकून पाहिले त्यांनी, वेगवेगळ्या समस्या टाकून पाहिल्या त्यांनी. 70-80 माणसं इथे दंगेखोर उभे राहिले आम्हाला मारायला. कुठे काय झालं? अंगाला खरोच नाही उठला, समोर कोणी येण्याची क्षमता नाही राहिली. त्याचं कारण असं की आमचा विश्वास ढळला नाही कधी. विश्वास असा असावा की जो शेवटी त्यांनी चोच दिली आहे, त्यांनी जन्माला घातले, त्याला काही तुम्हाला मनुष्य म्हणून जन्माला घालण्यामागे त्याचं काही कारण आहे. ते कारण समजून घ्या ना. तुम्ही फक्त संसारामध्ये राहिलात पण देवाप्रती, त्या ईश्वराप्रती ज्याची पूजा करता तुम्ही, त्याचं तो समाजाला काही देतो, तुमचं काही देणं लागतं त्याच्याप्रती. तिथे थोडंसं पाहिलं तर तो आपल्याला आपल्या सगळ्या इतर समस्यातून निपटवतो. आम्ही अनुभव घेतलाय ह्याचा. आज तुम्ही पाहाल, कुठेही जरी पाहाल, चारी दिशांना स्वामींचं घर कधी बंदिस्त नाहीये. पण इथे चोऱ्यांनी होत, इथलं काहीही जात नाही. सगळ्या महत्वाच्या गोष्टी इथे बाहेर आहेत, काही नाही होत. कारण विश्वास आहे, घर त्याचं आहे, तो सांभाळणार. कारण हे जे ज्या पद्धतीने उभं राहिले, ज्या संकटातून उभं राहिलेलं आहे आणि ज्या कारणासाठी उभं राहिलेलं आहे, ज्यांच्यासाठी उभं राहिले, कारण हे कार्य हे समाजकार्य आहे. हे जर इथे उद्ध्वस्त झालं तर इथे निर्मितीच मुळात आधी आदेशाने झाली आहे की इथे आमचं कार्य व्हावं. त्यामुळे त्या आदेशासाठी जे काही केलं जाईल ते सांभाळण्याची जबाबदारी त्याची ना. त्यामुळे तो करतो, तो सांभाळतो. आम्हाला फक्त आमचं कर्तव्य कळलं पाहिजे, ते आम्ही करावं. त्याचं काम तो करतच असतो. तू कर म्हणून सांगायची आम्हाला गरज नाही पडत. तसं असावं. लोकांनी स्वामींच्यावरच केवळ नव्हे तर ज्या कोणाची भक्ती तुम्ही करता, ज्या देवावर तुम्ही विश्वास ठेवता, ज्याची पूजा करता, कोणी पण असेल, मग कदाचित एखादी व्यक्ती पण असेल, एखादे बाबा कोणी असतील, महाराज असतील, तर मी विश्वास पूर्ण ठेवा, त्या शक्तीवर विश्वास ठेवा, असं माझं म्हणजे ठासून सांगणं आहे. आणि स्वामी म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे खूप गुळगुळीत झालंय वाक्य. मी थोडंसं ते मॉडिफाय करते. भिवू नकोस तर मी तुझ्या पाठीशी आहे.
तो तर आहे, कंडिशनल आहे. मी केव्हा पाठीशी आहे? तू भेणार भेणार नसशील तर मी तुझ्या पाठीशी आहे. संकटाला भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळे संकट का हा प्रश्न कधी करू नये. त्याच्यावर विश्वास ठेवावा, तो माझ्या पाठीशी आहे. पण मी घ्यायला नाही पाहिजे. छावा चित्रपटाला आणि त्यानंतर देश, धर्म, प्रेम याविषयी चर्चा सुरू झाल्या. पण त्यापूर्वीपासूनच देश, धर्म आणि जर मंदिरं टिकवायची असतील तर देशप्रेमाचे धडे या सध्याच्या पिढीमध्ये रुजवण्याची गरज आहे आणि ते काम या स्वामींच्या घरात होतं. स्वामींच्या घरामध्ये विश्वासाने या आणि इथे नतमस्तक व्हा. बाकी सगळं सांभाळून घेण्यासाठी स्वामी आहेतच, असा मोलाचा सल्ला त्यांनी आपल्या भक्तांना इथे दिलेला आहे. कल्याण डोंबिवलीतील अशाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या MHAM-TV फेसबुक पेजला आणि यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला नक्की कळवा.